नमस्कार. विज्ञानयात्री जोसेफ लिओनार्ड गोल्डस्टीन यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. जोसेफ लिओनार्ड गोल्डस्टीन हे अमेरिका देशाचे जीवरसायनशास्त्रज्ञ आणि सन 1985 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. कोलेस्ट्रॉल या जैव रासायनिक संयुगाचे चयापचय नियमन हे त्यांच्या संशोधनाचे कार्यक्षेत्र आहे. त्यांचे संशोधन कार्य निष्कर्षानुसार मानवी शरीर पेशी यांच्यामध्ये कमी घनतेचे लायपोप्रोटीन रिसेप्टर्स असतात. हे रिसेप्टर्स रक्तातील कोलेस्ट्रॉल काढून टाकतात. जेव्हा हे रिसेप्टर्स पुरेशा संख्येत नसतात तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात हायपर कोलेस्ट्रोलेमिया ही अवस्था विकसित होते. हायपर कोलेस्ट्रोलेमिया अवस्थेत संबंधित रोगांचा धोका असतो, उदाहरणार्थ कोरोनरी हार्ट डिसीज. जोसेफ लिओनार्ड गोल्डस्टीन यांच्या संशोधन कार्यामुळे स्टॅटिन या शीर्षकांच्या औषधांचा विकास झाला. जोसेफ लिओनार्ड गोल्डस्टीन यांचा जन्म दिनांक 18 एप्रिल 1940 रोजी अमेरिका देशातील दक्षिण कॅरोलिना येथे झाला. स्थानिक शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. सन 1962 त्यांनी वॉशिंग्टन विद्यापीठ आणि ली विद्यापीठ येथे पदवी शिक्षण पूर्ण केले. सन 1966 त्यांनी टेक्सास युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ वेस्टर्न मेडिकल स्कूल येथून MD पदवी प्राप्त केली. जोसेफ लिओनार्ड गोल्डस्टीन हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ NIH या संस्थेत नोकरीसाठी स्थायिक झाले. बेथेस्डा मेरीलँड येथे त्यांनी बायोकेमिकल अनुवंशिकी या शाखेसाठी काम पाहिले. सन 1972 जोसेफ लिओनार्ड गोल्डस्टीन यांनी पुन्हा दक्षिण पश्चिम वैद्यकीय केंद्रात स्थलांतर केले आणि वैद्यकीय अनुवंशिक विभागाचे प्रमुख पद स्वीकारले. साऊथ वेस्टर्न मेडिकल सेंटर येथे मायकेल स्टुअर्ट ब्राऊन आणि जोसेफ लिओनार्ड गोल्डस्टीन यांचे सहयोगपूर्ण मैत्री झाली. सन 1973 ते सन 1985 या कालावधीत मायकेल स्टुअर्ट ब्राऊन आणि जोसेफ लिओनार्ड गोल्डस्टीन यांनी एकत्रितपणे 100हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले. सन 1993 वांग झियाओडांग आणि मायकेल ब्रिग्ज दोघेही लिओनार्ड गोल्डस्टीन यांचे पोस्ट डॉक्टरल प्रशिक्षणार्थी यांनी आवरणबद्ध प्रतिलेखन म्हणजे मेम्ब्रेन बाउंड ट्रान्स्क्रिप्शन घटकासंदर्भातील स्टिरॉल रेग्युलेटरी एलिमेंट बाइंडिंग प्रोटीन हे प्रथिन शुद्ध स्वरूपात संपादन केले. सन 1993 पासून जोसेफ लिओनार्ड गोल्डस्टीन आणि मायकेल स्टुअर्ट आणि त्यांचे सहकारी यांनी अनपेक्षितपणे जटिल यंत्रणेचे वर्णन केले. या वर्णनानुसार स्टिरॉल रेग्युलेटरी एलिमेंट बाइंडिंग प्रोटीन हे प्रथिन आहे जे प्रोटिओलायटिक आवरणातून सोडतात. मग त्यांचे स्थलांतर न्यूक्लियसमध्ये होते जेथे ते कोलेस्ट्रॉल आणि फॅटी ॲसिडच्या संश्लेषणात गुंतलेले सर्व जीन्स सक्रिय करतात. सक्रिय स्टिरॉल रेग्युलेटरी एलिमेंट बाइंडिंग प्रोटीन हे प्रथिन तयार करण्यासाठी यंत्रे नकारात्मक फीडबॅक यंत्रणेद्वारे घट्टपणे नियंत्रित केली जातात, जी वेगवेगळ्या पर्यावरणीय परिस्थितींना तोंड देत पेशी चरबी आणि कोलेस्ट्रॉलची आवश्यक पातळी कशी राखतात हे स्पष्ट करते. जोसेफ लिओनार्ड गोल्डस्टीन हे टेक्सास युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ वेस्टर्न मेडिकल सेंटर येथे आण्विक जेनेटिक्स विभागाचे अध्यक्ष आहेत. एकत्रितपणे जोसेफ लिओनार्ड गोल्डस्टीन आणि मायकेल स्टुअर्ट ब्राऊन ही दोघे एका संशोधन संघाचे नेतृत्व करतात. या संशोधन संघामध्ये सामान्यतः डझनभर डॉक्टरेट आणि पोस्ट डॉक्टरल प्रशिक्षणार्थी समाविष्ट असतात. त्यांनी 145पेक्षा जास्त पदवीधर विद्यार्थ्यांना पोस्ट डॉक्टर फेलोना प्रशिक्षित केले आहे. सन 1988 जोसेफ लिओनार्ड गोल्डस्टीन यांना आण्विक अनुवंशिक क्षेत्रातील राष्ट्रीय पदक विज्ञान पदक मिळाले. सन 2003 जोसेफ लिओनार्ड गोल्डस्टीन यांनी मायकेल स्टुअर्ट ब्राऊन यांनी कोलेस्ट्रॉल समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या संशोधनातील उर्वरित कार्यासाठी मान्यता म्हणून औषध आणि बायोमेडिकल सेंटर पारितोषिक जिंकले. अशा प्रकारचे संशोधन कार्य हे मधुमेह या रोगाच्या उपचारासाठी विकसित केला जाऊ शकतो. जोसेफ लिओनार्ड गोल्डस्टीन हे US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस आणि इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसून या संस्थेचे सदस्य आहेत. सन 1991 त्यांची रॉयल सोसायटी याचे परदेश सदस्य आहेत. सन 1995 जोसेफ लिओनार्ड गोल्डस्टीन यांची अल्बर्ट लष्कर मेडिकल रिसर्च अवॉर्ड ज्युरी यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जोसेफ
लिओनार्ड गोल्डस्टीन आणि मायकेल स्टुअर्ट ब्राउन यांच्या संशोधनातील रिसेप्टर्स यांच्या मध्यस्थीने पेशीय भक्षण एंडोसायटोसिस या संकल्पनेमुळे निष्कर्षणामुळे स्टॅटिन या औषधी रासायनिक संयुगांचा विकास झाला. कोलेस्ट्रॉल कमी करणारी संयुगे जी आज 16 दशलक्ष अमेरिकी देशाचे नागरिक वापरतात. जोसेफ एल गोल्डस्टीन आणि मायकेल स्टुअर्ट ब्राउन यांच्या संशोधन कार्यामुळे जगभरातील नागरिकांचे जीवन सुधारत आहे. कोलेस्ट्रॉल या जैव रासायनिक संयुगाचे चयापचय नियमन या जोसेफ एल गोल्डस्टीन आणि मायकेल स्टुअर्ट ब्राउन यांच्या संशोधन कार्याच्या गौरवार्थ त्यांना सन 1945 सालचा शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले. जोसेफ लिओनार्ड गोल्डस्टीन यांना मिळालेल्या पारितोषिकांची आणि सन्मानांची ही यादी आहे. स्टॅडमन प्रतिष्ठित वैज्ञानिक पुरस्कार, अमेरिकन सोसायटी फॉर बायोकेमिस्ट्री आणि आण्विक जीवशास्त्र, बिल्डर्स ऑफ सायन्स अवॉर्ड रिसर्च, सार्वजनिक सेवेसाठी वुड्रो विल्सन पुरस्कार, हर्बर्ट टॉबर पुरस्कार, औषध आणि बायोमेडिकल संशोधनातील अल्बानी मेडिकल सेंटर पुरस्कार, कोबेर मेडल, वॉरन अल्बर्ट फाउंडेशन पुरस्कार, रॉयल सोसायटीचे सदस्यपद, US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्यपद, अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीच्या निवडून आलेल्या सदस्यपदी नियुक्ती, अमेरिकन अकॅडमी ऑफ अचिव्हमेंट याचा गोल्ड प्लेट पुरस्कार, कोलेस्ट्रॉल या जैव रासायनिक संयुगाचे चयापचय नियमन या जोसेफ एल गोल्डस्टीन आणि मायकेल स्टुअर्ट ब्राउन यांच्या संशोधन कार्याच्या गौरवार्थ त्यांना शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले. मूलभूत वैद्यकीय संशोधन कार्यासाठी अल्बर्ट लष्कर पुरस्कार, लुईसा ग्रास हॉर्विट अवॉर्ड, गेर्डनर फाउंडेशन आंतरराष्ट्रीय पुरस्कार, अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस निवडून आलेले सदस्यपदी नियुक्ती, नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे निवडून आलेले सदस्यपदी नियुक्ती, रिचर्ड लाउन्सबेरी पुरस्कार, US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचा पुरस्कार, पासानो पुरस्कार, जॉन्स हॉपकिन विद्यापीठ आणि एन्झाईम केमिस्ट्री अमेरिकन सोसायटीमध्ये फायझर पुरस्कार. जोसेफ लिओनार्ड गोल्डस्टीन हे अमेरिका देशाचे जीवरसायनशास्त्रज्ञ आणि सन 1945 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. कोलेस्ट्रॉल या जैव रासायनिक संयोगिकाचे चयापचय नियमन हे त्यांच्या संशोधन कार्याचे क्षेत्र. मानवी पेशीमध्ये LDL रिसेप्टरच्या मार्फत कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करण्याची कार्यप्रणाली जोसेफ लिओनार्ड गोल्डस्टीन आणि मायकेल स्टुअर्ट ब्राउन यांनी शोधली. या संशोधन कार्यामुळे हृदयविकाराच्या कारणाबद्दल समज वाढली आणि स्टॅटिन्स सारख्या औषधांचा विकास होण्यास मदत झाली. कोलेस्ट्रॉल या जैव रासायनिक यौगिकांच्या चयापचय नियमन या संशोधन कार्याच्या गौरवार्थ जोसेफ लिओनार्ड गोल्डस्टीन आणि मायकेल स्टुअर्ट ब्राउन यांना सन 1945 सालचा शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त जोसेफ लिओनार्ड गोल्डस्टीन यांना 1976 मध्ये पिफ्झर अवॉर्ड इन एन्झाईम केमिस्ट्री आणि 1984 मध्ये लष्कर अवॉर्ड फॉर बेसिक मेडिकल रिसर्च सारखे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. ज्ञानाचे दीप प्रज्वलित करणारे विज्ञानयात्री जोसेफ लिओनार्ड गोल्डस्टीन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे कार्य जगाला सदैव नवीन दिशा देत राहो. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांच्या निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.